नमस्कार। मी तहसीलदार वाशी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 246 बार्शी विधानसभा मतदारसंघ। आजपासून आपल्या विधानसभा मतदारसंघाकरिता जे मतदार 85 पेक्षा जास्त वयोगटाचे आहेत आणि जे दिव्यांग मतदार आहेत आणि ज्या मतदारांनी होम वोटिंगचा पर्याय निवडलेला होता अशा मतदारांचं मतदान घेण्याकरिता जवळपास 19 टीम आपल्या आज तालुक्यातील विविध भागात रवाना झालेल्या आहेत। जवळपास एकूण 530-85 पेक्षा जास्त वयोगटाचे मतदार आहेत ज्यांनी होम वोटिंगचा पर्याय निवडलेला आहे आणि 40 दिव्यांग मतदार असे आहेत ज्यांनी होम वोटिंगचा पर्याय निवडलेला आहे। अशा मतदारांचे आमची एकूण 19 पथकं आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं मतदान घेणार आहेत। ही जी प्रक्रिया आहे आपण 2 टप्प्यात केलेली आहे। आज जवळपास 285 मतदारांचं मतदान होईल आणि उर्वरित जे मतदार असतील त्यांचं दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला आपण मतदान घेणार आहोत। आणि या दोन्ही दिवशी जे आपल्याला घरी भेटणार नाहीत किंवा घरी त्यांचं मतदान घेता येणार नाही अशा मतदारांकरिता आपण दुबार भेटीची सुद्धा त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी दिलेली असून अशांकरिता दुबार भेट आपली आपण 16 तारखेला नियोजित केलेली आहे। म्हणजे ज्यांचं 14 आणि 15ला मतदान होऊ शकणार नाही त्यांच्याकरिता परत आमची जी टीम आहे ती 16 तारखेला त्यांच्या घरी जाणार आहे। अशा पद्धतीने आपण एकूण 570 लोकांचं होम वोटिंगद्वारे मतदान करून घेणार आहोत। त्याचबरोबर टपाली मतदानाच्या बाबतीत बोलायचं असेल तर जवळपास 3886 लोकांना आपण टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेणार आहोत। त्यामध्ये अशी लोक जी पोलिंग ऑफिसर म्हणून आपण नेमलेली आहेत आणि ती बार्शीतली आहेत आणि वेगवेगळ्या इतर तालुक्यांमध्ये मतदानाकरिता किंवा मतदानाच्या दिवशी त्यांची नियुक्ती होणार आहे। अशी जवळपास 984 लोकांना आपण टपाली मतपत्रिका घेणार आहोत आणि त्यांची सुद्धा आपण कालपासून 13 तारखेपासून आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये सुविधा केंद्र या ठिकाणी निर्माण केलेले आणि या ठिकाणी त्यांचं आपण टपाली मतदान करून घेतोय। ही प्रक्रिया जवळपास 16 तारखेपर्यंत चालू असेल आणि त्यापुढेही जसे जसे मतपत्रिका आपल्याकडे इतर जिल्ह्यांमधून प्राप्त होतील जे आपले मतदार इतर तालुक्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये नियुक्त आहेत किंवा आपल्याकडचे जे आपल्याकडे नियुक्त आहेत आपल्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत मात्र राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची मतदान आहे अशांचे सुद्धा आपण मतदान करून घेणार आहोत। त्या मतदारसंघांना आपण आपल्याकडची जी मागणी आहे ती कळवलेली आहे। त्यांच्याकडून ज्यावेळेस आपल्याकडे अशा मतदारांचे आपल्या कर्मचाऱ्यांची मतपत्रिका येतील त्यांचं सुद्धा मतदान आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। त्याचबरोबर इतर मतदारसंघातले जे मतदार आहेत किंवा 1769 लोक आहेत ज्यांचे आपण याच ठिकाणी आपण मतदान करून घेणार आहोत त्यांना मतपत्रिका आपण त्या तालुक्यांमध्ये पाठवलेले आहेत जे बाहेरच्या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत मात्र ज्यांचं मतदान आपल्या बार्शी तालुक्यात आहे त्यांची सुद्धा आपण मतपत्रिका तयार केलेल्या आहेत आणि त्यांच्या विधानसभा मतदारसंघांना आपण रवाना केलेले आहेत। जे सैनिक मतदार आहेत असे सुद्धा आपल्याकडे 563 मतदार आहेत त्यांचे सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिकली जे काही ट्रान्समिटेड त्यासाठी पोर्टल तयार केलेले आहे ETPBS ते सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना इलेक्ट्रॉनिकली 563 सैनिकी मतदारांना टपाली मतपत्रिका आपण त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। त्यांचे मात्र आपल्याकडे पोस्टाने त्यांचे जे मतदान असेल ते आपल्याला प्राप्त होणार आहे।